गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कशी आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? आपण काल काय बोललो होतो त्याप्रमाणे मार्केट जर वागला असेल या चालला असेल तर आपण समजूया की आपल्या लेवल्स बरोबर चाललेले आहेत. काल आपण क्लिअरली बोललो होतो की खालनं एक ट्रेंड लाईन येते मार्केटला. ओके, एक नेगेटिव्ह प्राइस एक्शन बनलेली. ओके, पण ती बनून इथे थांबले. जर तिला कंटिन्यू करायचं असेल, ओके, लोअर लो करायचं असेल तर तिला ही ट्रेंड लाईन आणि आपला जो झोन आहे, नो ट्रेडिंग झोन जो आहे, त्याला तोडणं जरुरी आहे. मार्केटनी गॅप डाऊन ओपनिंग देताच वरती एक अटेम्प्ट केला आणि जर मार्केट इकडनं असं वरती आलं असतं तर मी समजलं असतो यस बाईंग आले, पण ते नव्हतं. बरोबर आपल्या झोनला, आपल्या लेवलला मार्केटनी रिजेक्शन घेऊन खालचा डाऊनफॉल दिला. माझ्या खूप स्टुडंट्सनी सकाळ सकाळ ह्याच रॅलीमध्ये प्रॉफिट केला. बघा, कोण 10 नंतर करतं, कोण 12 नंतर करतं, कोण 1:30 नंतर करतं, कोण 2 ला करतं, कोण 3च्या कॅन्डलला करतं. योग्य असेल त्या टायमाला लोक करतात, म्हणजे समजलं तर नक्कीच करतात, पण थांबतात. मला 4-5 प्रॉफिट तर सकाळ सकाळच येऊन गेलेले की सर गुड मॉर्निंग डन. लगभग 9:45च्या अगोदर त्यांनी प्रॉफिट बुकिंग करून घेतलं. लॉट त्यांचे 5 असतात, कोणाचे 10 असतात, कोणाचे 3 असतात, कोणाचे 2 असतात. 500, 1000, 1500 कमवले, विषय संपला. आता तुम्ही बोलाल सर काय 500 कमवायला तुम्ही शिकवताय? 500 कमवायला पण स्टॉक मार्केटमध्ये ताकद लागते, हे लक्षात घ्या. तुम्ही जर विचार करत असाल की मी 5,000 दिवसाला कमवेन आणि मोठा होईन एका दिवसामध्ये, पॉसिबल नाहीये. मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही पहिले ना 500 रुपये कमवायला शिका. 500चे 5 जर कधी होतील हे कळणार नाहीत, पण नियमित जर 500 रुपये कमवतो ना तर 10-20 हजार 15,000 कुठेच नाही गेले महिन्याचे. बघा, लोक तुम्हाला स्वप्न दाखवतील तर त्यातला मी नाहीये. तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती असणं पाहिजे की मार्केट तुम्हाला रोज कमवून देत नाही. त्यासाठी सकाळ सकाळ जी मी प्रॉफिट केली त्यांचे खूप अभिनंदन. त्यांनी मार्केटला बरोबर अनालाइज केले. काय काय लोकांनी हा रिजेक्शनचा मुवमेंट जो आहे त्याप्रमाणे मार्केटने एकदा अटेम्प्ट केला वरती, इकडनं हा घेतलाय. त्यानंतर मार्केट ह्या लेवलला साइडवेज झालेला होतो. ओके, दुसरी गोष्ट, एक्सपायरी होती तर एक्सपायरीला मार्केटने मला असं वाटत नाही की एवढं चांगलं काही केलेलं आहे. ओके, हा जो मुवमेंट तुम्ही जर आला असाल, बघितला असाल, तर हा मुवमेंट आहे ना फक्त एक काय बोलतात ना की ट्रॅप करण्यासाठी होता किंवा झोन तोडून परत आतमध्ये घुसला, तर ह्याला मी ट्रेड नाही बोलत. आणि जर कोणी ट्रेड घेतला असेल त्यांचं अभिनंदन, जर नाही घेतला असेल तर तुम्ही खूप परफेक्ट काम केलेलं आहात. उगाच घुसायचं नाही. म्हणजे नदीच्या काठी आमच्या कोकणामध्ये असं बोलतात, मी कोकणचा आहे, त्यामुळे बिल दिसेल तिकडे हात घालायचा नाही. हर वेळेला खेकडे सापडणार नाहीत. हर वेळेला खेकडे सापडणार नाहीत. कधी काय दुसरी गोष्टी पण येऊ शकतात. त्यामुळे हर एक गोष्टीमध्ये बिळात हात घुसवायचा उदाहरण तुम्हाला का देतोय की हर एक ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न करू नका. ट्रॅप वॉल, आणि मार्केटने मस्त ट्रॅप केलं. सगळ्यांना वाटलं की इकडे मार्केट तुटलं आणि खाली येईल, विषय संपला. पण ह्या लेवलला माझ्या स्टुडंट्सनी कोणी ट्रेड नाही केलं, त्याचं मला खूप बरं वाटतं, कारण त्यांना कळलंय की मार्केट परत झोन मध्ये येणार आहे. ओवाय चेंज, सगळ्या गोष्टी त्यांनी समजलेल्या होत्या. आपण सेशन्स मध्ये काय शिकतो, क्लासेस मध्ये मी काय शिकवतो की मार्केटला आहे ना पहिले थांबणं इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही थांबाल ना तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. तुम्ही ट्रेड मध्ये उतरलात ना तर तुम्हाला काहीच गोष्टी समजणार नाही. तुम्ही फक्त तुमचं PNL बघाल, प्रॉफिट अँड लॉस बघत राहाल, टेक्निकल अनालिसिस, सायकोलॉजी अनालिसिस सगळं विसरून जाल. कारण का तुमचा मेंदू आहे ना तुमच्या हिरव्या आणि लाल कलरवरती डिपेंड राहतो मग. आणि बस इथेच खरा गेम चालवतो सायकोलॉजीचा. म्हणून तुम्हाला सांगतो सायकोलॉजिकल गेम पहिले शिका, गोष्टींना समजा, उगाच ट्रेड मध्ये घुसू नका. त्यासाठी शांतपणे गोष्टी बघा. मी कालपर्यंत बोललो की मी पॉझिटिव्ह आहे. आता जरासं मला नेगेटिव्हिटी होतात ना की नेगेटिव्हिटी आता मला मध्ये जराशी वाटत आहे मार्केटमध्ये. पण अजूनही मी जरासा लिबरल राहणार आहे. 25%, 50%, 50% राहणार आहे. कारण ह्याचं काय, सेम सायकोलॉजिकल लेवल 26,000ची लेवल तोडली नाही मार्केटने, म्हणजे क्लोजिंग खाली दिली नाही. मी हर वेळेला सांगतो कॅन्डलची क्लोजिंग फारच इम्पॉर्टंट आहे. तर बघा उद्याच्या दिवशी मार्केट काय करणार आहे, ओके, किंवा येणाऱ्या दिवशी काय करणार आहे. सेन्सेक्सची पहिली एक्सपायरी गुरुवारी आहे, त्यामुळे बघूया आता काय होतंय ते.
जर आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन बघत असू अंदाजे, ओके, तर चांगलीच प्राइस ऍक्शन दिलेली आहे. आता आपण ना एक इथे हाय लावूया 300चा, ओके, आणि एक हा जो पॅटर्न आहे इथे बघा, लगभग असं बघायला गेलं ना तर इकडे रिजेक्शन आहे, इकडे रिजेक्शन आहे, इथे रिजेक्शन आहे, इकडे मार्केटने पुलबॅक घेऊन गेलाय, मार्केट इकडे येऊन बाउन्स केलंय, मार्केटने इकडे येऊन बाउन्स केलंय, लास्टला परत बाउन्स केलंय. म्हणजे मला 160 26,160 ची लेवल फार इम्पॉर्टंट वाटते. मार्केट कुठे आज आहे? मार्केट आज आहे लगभग 57-60 ला आहे समजा इन केस, तर 160 म्हणजे 100 पॉईंट मार्केट वरती मला काहीतरी पॉझिटिव्ह दिसते. ओके, तर ही वरची बाजू लावतो मी आता. आता पुढे येऊन जर आपण बघत असू तर मार्केटचा लो, डे लो आजचा लगभग कितीचा आहे डे लो? 26,010. ओके, 26,010. पण मी 26,010 नाही पकडत आहे, मी लगभग आहेत ना लोच्या पण खाली जो हा पॉईंट आहे, हा पॉईंट, हे पॉईंट पण आपल्याला पकडणं जरुरी आहे, कारण येणाऱ्या भविष्याने मार्केट त्या लेवलवरनं काम नक्कीच करणार आहे. ओके, तर मी हा लावतो अंदाजे. इथे रिजेक्शन आहे, मार्केटने इथे 2 वेळा ट्रॅपिंग केलंय, इथे रिजेक्शन, आणि बघा जाताना पुल बॅक घेऊन वरती केलेलं आहे, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन. बघा लेवल्स लावणं ना तुम्हाला शिकणं खूप जरुरी आहे. सपोर्ट रेसिस्टन्स कुठे. दुसरी गोष्ट, आता आपण ह्या लेवलला का लावत नाही मार्केट? इथे 2 वेळा झालेलं आहे आणि मार्केट इकडनं पण रिजेक्शन घेतलेलं आहे, कारण का ह्या ना खालची जी बाजू मी लावली ना ती सेफ झोन आहे, इथे ट्रॅपिंग होऊ शकते, ह्या लेवल ट्रॅपिंग होऊ शकते, पण तुम्ही लाईन लावून ठेवतो. ठीक आहे, वरची लेवल लगभग आहे ना मी अशी लावतो, ही वाली. ओके, आता बघा लेवल्स लागल्यात 15 मिनिट चार्ट वरती. डेली वरती येऊन आपण जर बघितलं ना तर तांडव आहे. तांडव आहे म्हणजे बघा ना, जे झोन मध्ये मार्केट होतं 3 दिवस, ओके, त्यानंतर मार्केटनी गॅप डाऊन ओपनिंग देऊन नेगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. ओके, काल आपण बोललो की मदर कॅन्डलच्या विषयी बद्दल बोललो की मी पुरा नेगेटिव्ह, टोटल नेगेटिव्ह ह्या कॅन्डलच्या खाली होईल, म्हणजे कुठे 840च्या खाली. ओके, लगभग 840च्या खाली नेगेटिव्ह, टोटल नेगेटिव्ह. ओके, आता मी स्लाइटली 50% नेगेटिव्ह काय, मगाशी मी बोललो ना 50% नेगेटिव्ह का आहे, कारण मार्केट आता 50%च्या लेवलला आले, कुठल्या ह्या कॅन्डलच्या 50%च्या लेवलला आले, त्यामुळे मी आता इकडनं 50% कॉल, इकडनं 50% पुट साठी थांबणार आहे. जर मार्केटने ही लेवल तोडली तर मार्केट नक्कीच 840 लेवल तुम्हाला दाखवेल. त्यासाठी तिला सायकोलॉजिकल लेवल जी आहे 26,000 ती तोडणं जरुरी आहे. आपण लेवल्स लावलेत, ही जी लेवल लावली आहे 990, 25,988 आहे, 87 आहे, 88 आहे. ठीक आहे, तर हिला मी जरा असं समजतो की 980 पकडतो, मी 980 पकडतो, कारण का ऑड फिगर नसतो कधी मार्केटमध्ये. स्टॉपलेस ज्या लागतात त्या 20 पॉईंट खाली, 20 पॉईंट वरती लागतात. म्हणजे समजा सायकोलॉजिकल लेवल तुम्हाला बोलू ना, तर मी जर 26,000 कॉल घेतला ना तर मी वरच्या साईडला 26,100 पर्यंत टार्गेट ठेवेल 100 पॉईंटचे, पण स्टॉपलॉस मी किती ठेवेल माहिती काय? 25,980. मी मार्केटमध्ये जेव्हा 100 पॉईंट घ्यायला जातो ना तेव्हा मी 20 पॉईंट मार्केटला द्यायला तयार असतो. याला होतं ट्रेडिंग. आणि हे सगळे सेटअप शिकणं खूप जरुरी आहे. याच्यात स्ट्रॅटेजी काय असतात, कसं खेळायचं असतं, हे एफएनओ मध्ये लेवल्स मध्ये आम्ही एक महिना जेव्हा लाईव्ह सेशन घेतो 7 महिन्याच्या कोर्समध्ये, माझा कोर्स 7 महिन्याचा आहे, आमचा कोर्स 6 महिन्याचा, 7वा महिना लाईव्ह कोर्स असतो, दुपारी लाईव्ह असतं, रात्रीचा परत आराखडा केला जातो की उद्या मार्केट काय होणार आहे, आज मार्केटने काय केलंय, आपण काय चुका केल्यात की नाही, मार्केटला आपण समजलो की नाही, या गोष्टी डिस्कस होतात. त्याच्यामध्ये तुमची तयारी होते. त्या पद्धतीची लेवलची तयारी मी लोकांना देतोय. का देतोय? कारण का तयार करणंच माझं काम आहे. फक्त फी घेऊन हिशोब संपत नाही, रिलेशन संपत नाही. माझे काही स्टुडंट 5 वर्ष 6 वर्ष जुने आहेत, ते अजूनही मला कनेक्टेड आहेत. काय? कारण का एक रिलेशन बनतं. तर ह्या गोष्टींना जरा विचार करून समजून घ्या. आता आपण येऊया आपल्या लेवल्सला, की एक्झॅक्टली 15 मिनिटामध्ये आपण केलंय. 5 मिनिटामध्ये आता येऊन बघूया की उद्या मार्केट नक्की काय करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर बघा ज्या लेवल्स लागल्यात ना, तर उद्या माझा नो ट्रेडिंग झोन जो असेल ना, लगभग
ओके, ही खालची लाईन वरची लाईन. ओके, आता बघा इकडनं मार्केटने ना 2 वेळा फॉल दिलाय, जाताना मार्केटकडे रिटेस्ट करून गेलेलं आहे. रिटेस्ट म्हणजे बघा एक ग्रीन एक लाल एक ग्रीन असं, ह्याला आम्ही रिटेस्ट पुलबॅक बोलतो. ओके, तीच लेवल इथे लागलेली आहे. ओके, तर माझं उद्या असं म्हणणं आहे मार्केटला की मार्केट उद्या या झोनच्या मध्ये, म्हणजे हा 60 पॉईंट मी उद्या कमी झोन लावतोय, किंवा जर झोन वाढत असेल तर मी लगभग बघा असा झोन वाढवतोय लगभग 100 पर्यंत. ही लेवल काढून शकतो, म्हणजे कारण सेफ गेम खेळता येईल तुम्हाला. ओके, ही पण लेवल काढून टाकतोय. तर मग मी हा झोन जो आहे असा वरती लावतो. ठीक आहे, कारण का इथे मग एक सप्लाय डिमांड झोन बनत असेल तर नक्कीच आहे. आणि खालच्या साईडला जर मी लावत असेल तर लगभग माझा असा झोन निर्माण होतोय. ओके, आणि इकडनं मी जरा एक्सटेंड करतोय गोष्टींना. उद्या 4 तारीख आहे, 5 तारीख आपण दोन्ही लेवल लावून टाकूया. ओके, वरच्या लेवल्स तर आपल्या आहेत त्याच आहेत, कारण त्या चेंज होणार नाही. ऑल टाइम हाय बोलू शकतो. दुसरी लेवल जर आपण बोलू शकतो तर ही लेवल आहे, तिकडे मार्केटनी टार्गेट देण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, ही लेवल आहे. जर उद्या मार्केटला काही करायचं असेल वरच्या साईडला तर मी इथे ना ह्या झोनला नो ट्रेडिंग झोन म्हणून बोलतो. कुठला आहे? 26,120च्या वरती जर मार्केटने पुलबॅक देऊन या गॅप अप ओपनिंग देऊन सकाळ सकाळी हा लेवल्स तोडल्या, म्हणजे समजा 120 लेवल तोडली, इन केस 120 लेवल तोडली आणि वरती 200ची लेवल तोडली, 190 200 लेवल तोडली, तर मग मार्केटमध्ये परत पॉझिटिव्हिटी आहे. का पॉझिटिव्हिटी येईल माहिती तुम्हाला? जी लोअर लो प्रायझेशन बनते ना, तर प्रायझेशन तुटली आहे इकडनं तर एक नवीन प्रायझेशन चालू होते, असं आहे. तिला कंटिन्यू ठेवायचं असेल तर हिला अजून खाली यायला लागेल. मग मी बोलून की प्रायझेशन कंटिन्यूस आहे आणि मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी अजून आहे. त्यामुळे आता मार्केट सध्या नेगेटिव्ह आहे, पण उद्या काय होईल काय सांगू शकत नाही. त्यामुळे या झोनला खूप इम्पॉर्टंट आहे. लगभग जर आपण अशी लेवल जर पकडतोय ना तर इथे एक अटेम्प्ट करू शकतो आपण. कसला अटेम्प्ट करू शकतो? लगभग तरी छोटासा टार्गेट घेण्याचा. ओके, नाहीतर मी उद्या लगभग 25,980च्या खाली, ऍक्च्युली 98 येते लगभग तरी, इथे 98 येते, पण मी राऊंड फिगर पकडतो कारण का स्टॉपलॉस लोकांचा खूप खाली होतो, लोकांना फरक पडत नाही त्या गोष्टीचा. 2-4 पॉईंट गेले तर 20-40 पॉईंट गेले तर फरक पडतो. त्यामुळे इथे माझा पहिला टार्गेट असेल 25,880 आणि दुसरा टार्गेट जो असेल ना लगभग माझा 780. ओके, मी जरा फारच खालचं बोलतोय, 25,780. ओके, मग आता मार्केट बघा 200 पॉईंटची रॅली तुम्हाला जर पाहिजे असेल तर मार्केटनी गॅप डाऊन देऊन रिटेस्ट करून मार्केटने खाली आलं पाहिजे. म्हणून उद्याचं मार्केट खूप इम्पॉर्टंट बनणार आहे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या हफ्त्यामध्ये. त्यासाठी सांभाळा. उगाच मी सांगितलं ना, बिलात हात घालू नका, खड्ड्यात हात घालू नका. खेकडे येतील पण थांबा. उद्याचा दिवस जर मार्केटने क्लोजिंग ह्या लेवलच्या वरती दिली म्हणजेच याचा अर्थ होईल की यस बायर्स अजूनही जिवंत आहेत, बायर्स लाईव्ह आपण बोलतो, शेर अभी भी जिंदा आहे असं बोलू शकतो. आणि ह्याचा कमबॅक झाला तर मग इकडनं एक प्रवास नवीन आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, मार्केटमध्ये आता नेगेटिव्हिटी आहे, ती पूर्णपणे नाहीशी करायला वरचा ट्रेड येणं जरुरी आहे, नाहीतर मार्केट आपल्याला पुरा लेवल्स खालपर्यंत घेऊन जाण्याची शक्यता चांगलीच दिसत आहे. ओके, तर उद्याचा दिवस बुधवार असल्यामुळे हर वेळेला मी सांगतो की मंगळवार ट्यूजडेची आणि थर्सडेची, गुरुवारची एक्सपायरी, दोन मधल्या एक्सपायरीच्या मधल्या निफ्टी आणि सेन्सेक्सच्या एक्सपायरी मधला हा जो बुधवार दिवस असतो ना खूपच वाईट असतो, चॉपी दिवस त्याला बोलतो आपण. या दोघांमधला एक अडकलेला दिवस, दोन्हीकडनं दबाव असतात एक्सपायरीच्या मध्ये. त्यामुळे उद्याच्या दिवशी जे घडेल ना ते परवा आपल्याला खूप मदतकारी होईल
आणि आपल्याला कॅन्डल क्लोजिंगचा हिशोब पण कळेल डेली वरती. ग्रीन कॅन्डल जे आपण डिस्कस करतो मदर कॅन्डल, त्याच्या खाली जर असेल तर डायरेक्टली हा पॉइंट आपल्याला लवकरात लवकर मिळेल, जिकडे आपण ग्रीन कॅन्डल बद्दल बोलत होतो डेली वरती. हे बघा परत तुम्हाला दाखवतो डेली वरती. ही कॅन्डल, मग इकडचा टार्गेट लवकरच बघण्यात भेटेल आपल्याला. तसं मार्केटने काहीतरी केलं तर बरं आहे, नाहीतर मार्केटला उद्या फक्त बघण्यासाठीच ठेवा, ओपन करा, ठेवू नका. उद्या रिस्की दिवस असू शकतो. ठीक आहे, उद्याचा दिवस निर्णय घेता येईल की आपल्याला येणाऱ्या मार्केटमध्ये काय येऊ शकतं, होऊ शकतं, घडू शकतं आणि आपण कशी ट्रेड प्लॅन करू शकता. मी हर वेळेला सांगतो की पहिलं तुम्ही थांबायला शिका. जेव्हा तुम्ही थांबाल ना तेव्हाच तुमचे ट्रेड थांबलेत, म्हणजे तुमचं लॉस नाही होणार. थांबलात ना तर सगळं दिसेल. मी परत बोलतोय, थांबलात दिसेल. तुम्ही ट्रेडमध्ये उतरलात ना तर तुमची सायकोलॉजी बिघडेल. तुम्ही लॉसच करा या प्रॉफिट करा, मग तुम्ही काहीच बघणार नाही. तुम्ही फक्त तुमचा पिनेल बघत राहाल, हिरवा की लाल, हिरवा की लाल. मार्केटच्या कॅन्डल तुमचं लक्ष राहणार नाही. म्हणून पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, शिका आणि त्यानंतर ट्रेड करा. तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर नक्कीच बनाल, ही अपेक्षा करत मी आता व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो अशी अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. गुड नाईट.